आधी तुझा बाय बाय बाला. बाय बाय. टेक केअर. उशीर झाले जरा उशीर. तर मी काल गेलतो महालक्ष्मी मंदिरामध्ये रात्री दर्शनासाठी आणि माझा तिथून शूज चोरीला गेला. म्हणजे ते रेड टेपचा होता आणि पैसे साठवून घेतला होता मी ते. तर अजून पण ते डोक्यातून गेलेलं नाही माझ्या की माझा बूट चोरीला गेलाय म्हणून. तर करमत नाहीये मला कालपासून की माझा बूट चोरीला गेलाय. आणि असंही म्हणतात की जर मंदिरातून बूट चप्पल चोरीला गेलं तर 7:30 जाते. 7:30 जायला पाहिजे आता, जर काही असेल मागं तर. नाही तर मग एवढा महागडा बूट जाऊन काय फायदा. तर आता मी काल मला जायचं होतं गावाकडं, पण मी काल गेलो नाही. मग मी आज गावाकडे जाणार आहे रात्री. आणि हां, मी थांबलो होतो इथं याच्यासाठी की मी सर्किट बेंच बघायचा आहे. कोल्हापूरमध्ये हायकोर्ट झालेलं आहे. कधी कामं वगैरे काही निघाली तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर मी निघालोय सर्किट बेंच कोल्हापूर येथे. इथलं हायकोर्ट आहे. तर मग तिथं जायचं आता. आता बघतो इकडलं कसं आहे काय वगैरे. इथे का तिथं त्याचा ब्लड रिपोर्ट होता. तो आता घेतलाय ना, आता पुढे निघायचंय. त्याला ब्लड रिपोर्ट तर घेऊन झाला. तर हे आहे कोल्हापूर मधलं सर्किट बेंच. हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच. हे बघा. तर मी आता आलेलो वापस. सर्किट बेंच पण बघितलं इथला. तर ज्यांना हायकोर्ट आणि सर्किट बेंच याच्यातला फरक माहीत त्यांच्यासाठी सांगतो की सर्किट बेंचचा परमनंट नसते. जसं औरंगाबाद खंडपीठ आहे, पण ते परमनंट आहे. तसा परमनंट नाही आहे कोल्हापूरचा. तात्पुरते केस हाताळते तिथले जजेस वगैरे जे हायकोर्टचे येतात ते. केस हाताळल्याच्या नंतर त्यांना जर कोल्हापूरमध्ये त्या प्रमाणात केसेस वाटले, जास्त मॅटर वगैरे जर वाटली, तर मग इथलं पण परमनंट होते. आता जसं सर्किट बेंच आहे, तर मग त्याच्याऐवजी पुन्हा नंतर खंडपीठ होते. तर मग बघून आलो, मस्त आहे. एक तिथली जुनी बिल्डिंग होती, त्याला सगळं नवीन वगैरे केलं, मस्त भारी केलेली आता. मग आज मला निघायचं वापस. आता मी जस्ट वापस आलेलो आहे आणि काहीतरी जाता जाता काहीतरी खायचं आहे आणखीन. तर मग खाऊन एक जाईल. आता फ्रेश होतो, थोडं चेंज पण करायचं आहे. कारण रात्री ट्रेनमध्ये थंडी लई राहते. मी काही आणलं नाही तसं पांघरायला. तर मग आता हे नाईट पॅन्ट आणि हे थोडंसं जाड आहे टी शर्ट, तर हेच घालणार आता. आणि मग बाकी सगळे पॅक करणार आहे. आता फ्रेश वगैरे झाले, बॅक केले. चला आता. आधी तुझा बाय बाय बाला. बाय बाय. टेक केअर. आता खाऊन पिऊन आलोत आम्ही. पाऊस चालू इकडं. आणि आत्ता मी निघालो आहे इथून मिरजला आणि मिरजहून पुन्हा जाणार परळीला. पाऊस चालू आहे काय जोरात, मस्तपैकी. चला चला, मिरजची ट्रेन लागलेली आहे. उशीर झाले जरा उशीर. सुटून आहे फक्त गाडी. अनाउन्समेंट चालू आता, अनाउन्समेंट. हो 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 हो. चला चला चला. ट्रेन तर सापडली आता. तर मिरजमध्ये आलेलं अगोदर तिकीट काढून घेतलंय, नंतर धाव पण नको. आणि आता पुकारायला चालू आहे, ते अनाऊन्समेंट चालू आहे. हे घेतलं तिकीट 6 नंबरवर आहे. 1 नंबरवर थांबलो होतो, 1 तास अगोदर आलो मी. तर मग आता जायलो 6 नंबरवर. 5 आणि 6 इथं दाखवलेलं आहे. आणि थंडीपासून वाचण्यासाठी हे टी शर्ट घातलेले जे जाड आहे, कारण जॅकेट वगैरे कॅमलं नव्हतं येताना, ह्या गडबडीत राहिलेलं. तर बघूयात आता यानं किती हेल्प होती. 6 नंबर. हां, इकडं आणखीन आलेलं नाही, येईल त्यावेळेस बघूयात आता.
तिकडे पुण्याला चालला का कुठल्याच रेल्वे स्टेशनला काय नाही गेला कधी पुण्याला इथून मिरजवरून पुण्यापर्यंत काहीच नाही कुठल्या स्टेशनला जसं गर्दी राहत नाही काय नाही तेच आपल्याला